असं काय झालं? सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना आज भर पावसात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हद्दीतील अतिदुर्गम वेळे गावाला तातडीची भेट द्यावी लागली. संतोष पाटील जिल्हाधिकारी सातारा यांनी आज दिनांक 13 जुलै रोजी भर पावसात जावली तालुक्यातील अतिदुर्मिळ वेळे गावाला भेट दिली. वेळे गावच्या लोकांची अर्धी जमीन 1960 मध्ये कोयना धरण बॅकवॉटर क्षेत्रात गेली. त्यानंतर उरलेली सर्व जमीन 1985 मध्ये कोयना अभयारण्य प्रकल्पात गेली. एवढेच नव्हे तर 2008 मध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वेळे गावाला विस्थापित होऊन वरच्या बाजूला वन विभागाच्या हद्दीत वसवलं गेलं. सुमारे 70 ते 75 वर्षापासून शेतजमीन नाही, रोजगार नाही, रस्ता नाही, वीज नाही, आरोग्य सेवेची कोणतीही सुविधा नसलेल्या अतिदुर्गम आणि जंगलाच्या परिसरात सध्या वेळे गावचे ग्रामस्थ अत्यंत हालाखीचं जीवन व्यतीत करत आहेत. गेल्या 35 वर्षापासून वेळे गाव पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे. येत्या 15 ऑगस्टला तीव्र आंदोलन करणार असल्याचा लेखी इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी वेळे गावाला भेट दिली. दीडशे एकर जमीन 150 एकर पाण्यात गेली जमीन. पण ते प्रकल्पग्रस्त दाखला काढला होता आम्ही, पण काय उपयोग झाला नाही. कलेक्टर ऑफिसला नोंद आहे माझी अजून तसं. ते गुरुमेडे होते, त्याला मला त्यावेळेला करून दिलं होतं त्यांनी. आपले पुनर्वसन अधिकारी होते तुमच्या पुस्तकात, त्यांना पण आणलं होतं मी. पण ते वरूनच बघून उन्हाळ्यात पण वरून गेले, वरून गेले. पावसाळ्यात तर साताऱ्यातच परत गेले. आपण फॉरेस्टमध्ये जमिनी गेल्या फक्त साताऱ्यातच दिले, सातारा, कोल्हापूर. आता इथे कोण कोण राहत आहे? आता त्यांची नवरा बायको फक्त तुम्हाला जोडपीच बघायला मिळते. मलाही सांगा आता.